नमस्कार. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत. बघा, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही 2-3 पोलीस भरती या अगोदर दिल्या पण असतील, तर तुम्हाला चांगला त्यामध्ये अनुभव आला असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुढे काय, आता नवीन पोलीस भरती कधी पडेल आणि नवीन पोलीस भरती संदर्भात काय नवीन अपडेट आहे, काय नवीन GR आलेला आहे, जाहिरातबद्दल काय नवीन माहिती आहे, याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. तर बघा, पोलीस भरतीसाठी तुम्हाला इथे 1600 मीटर आहे. तर 1600 मीटर तुम्हाला ग्राउंड आहे. त्यानंतर 100 मीटर ग्राउंड आहे आणि गोळाफेक. महिला उमेदवारांसाठी सेम प्रोसेस जे आहे, सेम प्रोसेस अशीच आहे, परंतु हे जे 1600 मीटर आहे, हे 1600 नाही, महिलांना 800 मीटर आहे. 800 मीटर महिलांसाठी, त्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक अशी प्रोसेस आहे. परंतु पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे आणि गोळाफेक आहे. तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जो अभ्यास करावा लागणार आहे तो सामान्य ज्ञान, चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर अंकगणितवरती प्रश्न येतात, अंकगणितवरती पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मराठी व्याकरणवरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि महत्त्वाचं बुद्धिमत्ता चाचणी, या 4 विषयावरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जास्त तुम्हाला जो अभ्यासावरती भर आहे तो अंकगणितला द्यायचा आहे, कारण अंकगणितचे जे काही प्रश्न असतात ते थोडे टफ असतात, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ चांगला द्या. ओके. तर बघा, पोलीस भरती संदर्भात भरपूर अपडेट येत आहे. कोणी तुम्हाला काय सांगत आहे, कोणी काय सांगत आहे, तर तुम्हाला वेगवेगळी माहिती दिली जात आहे. बघा, राज्यात मागच्या वेळी भरपूर जागा आल्या होत्या, 18,000 जागा आल्या होत्या, त्यानंतर 19,000 जागा आल्या होत्या, भरपूर भरत्या झाल्या. त्यामध्ये अनेक जणांचं सिलेक्शन पण झालं, तसेच अनेक जण थोड्याफार मार्कांनी इथे बाद झाले. काय झालेलं आहे की किंचित मार्काने उमेदवार तिथे भरला जात नाही, त्यामुळे खूप मोठं दुःख त्या उमेदवाराला होत असतं. परंतु काही टेन्शन घेऊ नका, जोमाने दुसऱ्या भरतीसाठी, पुढील भरतीसाठी तयारी करणे फार गरजेचे आहे. राज्यात भरपूर मागच्या वेळी भरती झाल्या, तलाठी भरती झाली, पोलीस भरती झाली, वनरक्षक भरती झाली, MPSCच्या परीक्षा पार पडल्या. भरपूर परीक्षा येत असतात, जात असतात, तर जास्त टेन्शन घेण्याची काही गरज नाही. आता ज्या पुढील भरत्या आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर उमेदवार स्टाफ सिलेक्शनसाठी तयारी करत असतात. स्टाफ सिलेक्शनमध्ये पण अनेक जणांचं काम होऊन जातं. तर चला, आता जे अपडेट आपल्याकडे आलेलं आहे ते अपडेट आपण इथे बघूया. ती अपडेट काय आहे चला तुम्हाला मी सांगतो आता. तर बघा, महत्त्वाची अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ते अपडेट तुम्ही ते कोपऱ्याला बघू शकता. एक न्यूजपेपरमध्ये आलेली ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे पोलीस भरतीच्या तरुणांसाठी. हे बघा, हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया राबवणे आणि त्यात पारदर्शकता आणणे, म्हणजे हा देखील एक महत्त्वाचा निर्णय आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये हा महत्त्वाचा इथे पॉईंट देण्यात आला आहे. हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया राबवणे, हे बघा, म्हणजे हजारो जागा रिक्त आहेत आणि हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि त्यात पारदर्शकता पण आणली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा, चालकच्या जागा असतात, चालकच्या पण चांगल्या जागा येणार आहेत, शिपाईच्या जागा चांगल्या येणार आहेत, त्यानंतर SRPFच्या जागा चांगल्या येणार आहेत, अजून चालक झालं, शिपाई झालं, SRPF झालं, तर अशा पद्धतीने भरपूर जागा येणार आहेत कॉन्स्टेबल वगैरेच्या. तर तुम्ही तयारी करत राहा. ओके. त्यानंतर मागच्या वेळेस बॅट्समॅनच्या जागा भरल्या गेल्या, तर यावेळेस पण बॅट्समॅनच्या जागा जरी रिक्त असतील तर त्या देखील जागा समोर येतील. लवकर जाहिरात येईल, कारण नवीन वर्षात पोलीस भरती 100% होऊ शकते आणि लवकरच जाहिरात जरी आली तर त्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.